हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. माय नेम इज शिवाली पाटील. आज आपण डिस्कस करणार आहे मीटर ब्रिज. तर हे एक विस्टोन ब्रिजचंच ॲप्लिकेशन आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये विस्टोन ब्रिज बघितला होता, तर त्याचंच हे एक ॲप्लिकेशन आहे. मग याला मीटर हा वर्ड का आला आहे? कारण याच्यामध्ये आपण जी वायर यूज करतो, ए बी या पॉईंटमध्ये एक वायर कनेक्ट केलेली आहे. तर या वायरची लेंथ आहे 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर, म्हणून या ब्रिजचं नाव आहे मीटर ब्रिज. तर हा मीटर ब्रिज आपण आता यूज करणार आहे टू फाइंड अननोन रेजिस्टन्स. आपल्याला एक अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर या मीटर ब्रिजचं आधी आपण कन्स्ट्रक्शन बघूयात. याच्यामध्ये ही जी वायर आहे, ए आणि बी पॉइंटमध्ये एक वायर कनेक्ट केलेली आहे. त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे तो युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन म्हणजेच काय? त्याची जी जाडी आहे, थिकनेस आहे, थ्रू आउट ए टू बी पर्यंत ही जी थिकनेस आहे तो सेमच आहे. म्हणजेच त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया, जर आपण वायर या पॉइंटला किंवा या पॉइंटला कट केली तर तिथला जो क्रॉस सेक्शनल एरिया येईल, इथला किंवा इथला, तर तो सेमच असेल. नेक्स्ट, ही जी वायर आहे ती एका मीटर स्केलवर स्ट्रेच केलेली आहे. ही वायर एका मीटर स्केलवर स्ट्रेच केलेली आहे. इथं मीटर स्केल दाखवलेली आहे 100 सेंटीमीटरची, आणि ही मीटर स्केल एका वुडन टेबलवर फिक्स केलेली आहे. नेक्स्ट, देयर आर 2 एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स. या एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स आहे. त्याच्या लोअर एंडला आपण वायर कनेक्ट केलेली आहे. ओके, बिलो एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स AB wire is connected or fixed. नेक्स्ट, अजून एक इथे मेटल स्ट्रिप आहे जी सेंट्रल स्ट्रिप आहे C, and because of that strip, because of this central strip, it makes two gaps, left gap and right gap. या मेटल स्ट्रिप C मुळे दोन गॅप तयार होतात. एक लेफ्ट गॅप आहे आणि दुसरं राईट गॅप आहे. जनरली आपण लेफ्ट गॅप मध्ये X म्हणजे अननोन रेजिस्टन्स कनेक्ट करतो, जो रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो, आणि राईट गॅप मध्ये एक रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केलेला आहे. ओके, नेक्स्ट, ए आणि बी या पॉइंट मध्ये आणखीन एक कनेक्ट केलेलं आहे, तर ती आहे बॅटरी ऑफ EMF एप्सिलॉन, की के अँड रिओस्टॅट RH. तर ए आणि बी या पॉइंट मध्ये बॅटरी, की आणि रिओस्टॅट हे सिरीज मध्ये इथे कनेक्ट केलेले आहे. सी या पॉइंट पासून जॉकी कनेक्ट केलेली आहे, जे इथे डायग्राम मध्ये दिसते बघा. मिडल स्ट्रिप जी आहे, सेंट्रल स्ट्रिप, तर त्याच्या सी या पॉइंट मधून, मिडल पॉइंट मधून जॉकी कनेक्ट केलेली आहे थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. त्याच्यामध्ये काय आहे? गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे. तर गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी? तर या मिडल ब्रांच मध्ये करंट फ्लो होतोय की नाही, तर ते चेक करण्यासाठी आपल्याला इथे गॅल्व्हॅनोमीटर यूज करावं लागतं. तर हे आहे कन्स्ट्रक्शन बघा. इट कन्सिस्ट ऑफ अ वायर ऑफ 1 मीटर इन लेंथ stretched on meter scale which is fixed on wooden table. Ends of wires are fixed below 2 L-shaped metallic strips. One central strip separates 2 L-shaped strips, making 2 gaps, left gap and right gap. Usually unknown resistance is connected in left gap and resistance box is connected in right gap. Point C, here is a point C on central strip is connected to jockey through this galvanometer. Jockey makes temporary contact with wire AB. Jockey काय करते तर AB या वायरवर टेम्पररी कॉन्टॅक्ट तयार करते. हा पॉइंट कुठेही परमनंटली कनेक्टेड नाही आहे. जे डी या पॉइंटला परमनंटली कनेक्टेड नाही आहे, तर आपण ती जॉकी स्लाइड करू शकतो किंवा टॅप करू शकतो या वायरवर. Cell of EMF epsilon along with key and rheostat is connected between points A and B. A आणि B मध्ये हे बॅटरी, की आणि रिओस्टॅट कनेक्ट केलेले आहे. तर ही अरेंजमेंट आहे बघा. हा एक वुडन टेबल आहे. या वुडन टेबलवर एक स्केल आहे आणि त्याच्यावरच ही वायर स्ट्रेच केलेली आहे. ए आणि बी या पॉइंट मध्ये इथे बॅटरी कनेक्ट केलेली आहे. पुढे आहे की, आणि याच्या पुढे रिओस्टॅट पण असणार आहे, पण तो या डायग्राम मध्ये पूर्ण कव्हर झालेला नाहीये. नेक्स्ट, इथे लेफ्ट गॅप आहे जिथे आपण अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. या राईट गॅप मध्ये रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केलेला आहे. हा जो मिडल पॉइंट आहे सी, तो गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलेला आहे, आणि पुढे गॅल्व्हॅनोमीटरचं जे सेकंड टर्मिनल आहे ते कनेक्ट केलेलं आहे जॉकी. तीच सेम डायग्राम इथे दिसतेय बघा. बॅटरी किंवा सेल, की, देन रिओस्टॅट, देन पॉइंट बी. ओके,
पॉईंट बी ला आपण रिओस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे. इथे लेफ्ट गॅप आहे, इकडे राईट गॅप आहे. राईट गॅप मध्ये रेझिस्टन्स बॉक्स कनेक्ट केलेला आहे आणि लेफ्ट गॅप मध्ये एक वायर कनेक्ट केलेली आहे की ज्याचा अननोन रेझिस्टन्स आहे एक्स, असं आपण कन्सिडर करू. सी हा पॉईंट गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलेला आहे आणि गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं एंड कनेक्ट केलेलं आहे जॉकीला. सेम डायग्राम आहे. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपण वर्किंग बघूयात. तर वर्किंग मध्ये आपण काय करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा हा जो जॉकी आहे हा पॉईंट ए या पॉइंटला एकदा कनेक्ट करून बघणार आहे आणि एकदा बी या पॉइंटला. जेव्हा ए या पॉइंटला कनेक्ट करेल तेव्हा गॅल्व्हॅनोमीटर लेफ्ट साइड डिफ्लेक्शन दाखवेल. जेव्हा बी या पॉइंटला आपण कनेक्ट करणार तेव्हा गॅल्व्हॅनोमीटर राईट साइड डिफ्लेक्शन दाखवेल. ओके, राईट साइड फुल डिफ्लेक्शन, ए ला कनेक्ट केल्यानंतर लेफ्ट साइड डिफ्लेक्शन दाखवेल. असं झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण हा रिओस्टॅट ऍडजस्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर रेझिस्टन्स बॉक्स मधून 2 की काढलेले आहेत किंवा आपल्याला जो सुटेबल रेझिस्टन्स पाहिजे असेल तर तो आपण काढू शकतो. इथे समजा मी 2 ओहम 2 ओहमच्या की काढल्या तर टोटल 4 ओहम रेझिस्टन्स इकडून ऑफर होईल या राईट गॅप मध्ये. किंवा आपण 10 ओहम 5 ओहम असा 15 ओहम काढू शकतो. तर आपल्याला जो पाहिजे तो सुटेबल रेझिस्टन्सची व्हॅल्यू आपण याच्यातून या प्लग की काढून या राईट गॅप मध्ये ऍडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर ही जॉकी आहे, तर ही जॉकी या ए आणि बी वायरवर टॅप करत जायचे आहे. ए टू बी ही जी वायर आहे तर त्याच्यावर टॅप करत जायची आहे. तर त्याच्या आधी जेव्हा कुठेही टॅप करणार आहे तेव्हा हा गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवणार आहे, म्हणजे सेंट्रल ब्रांच म्हणून काहीतरी करंट फ्लो होणार आहे. पण असा पॉइंट आपण शोधणार आहे की ज्या पॉइंटला हा गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवेल, म्हणजेच काय, नल डिफ्लेक्शन. आणि हा पॉइंट आपण कन्सिडर करणार आहे डी, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बॅलेन्सिंग पॉइंट. याला बॅलेन्सिंग पॉइंट असं सुद्धा म्हणतात. ओके, तर हा बॅलेन्सिंग पॉइंट मिळाल्यानंतर आपल्याला लेंथ मेजर करायची आहे. तर ए टू डी जी लेंथ आहे ती आपण कन्सिडर करणार आहे एल एक्स. एक्सच्या समोरची आहे बघा एल एक्स. आणि डी टू बी जी लेंथ आहे ती आपण कन्सिडर करणार आहे एल आर, म्हणजे रेझिस्टन्स बॉक्स मधून आपण आर हा रेझिस्टन्स काढलेला आहे, तर याच्या समोरची एल आर अशी आपण लेंथ कन्सिडर करणार आहे. आपण जेव्हा एल एक्स काढणार आहे, समजा एल एक्स आपली आली 45 सेंटीमीटर, एल एक्स जर आली 45 सेंटीमीटर तर ऑटोमॅटिकली आपण एल आर काढू शकतो. कसं काढणार आहे, 100 मायनस 45, कारण टोटल लेंथ आहे 100. 100 मायनस 45 इज इक्वल टू काय येणार, 55. तर एल आर येईल 55. आपण याच्यावरून ही मेजर करून काढू शकतो किंवा एल एक्स काढली तर त्याच्यावरून कॅल्क्युलेट करून सुद्धा एल आर आपण काढू शकतो. तर अशा पद्धतीने एल एक्स आणि एल आर फाइंड आउट करून घेतलेले आहे. नेक्स्ट बघा, आता आपण कन्सिडर करणार आहे याचं डेरिव्हेशन. लेंथ एडी इज इक्वल टू एल एक्स. आपण आताच बघितलं, एडी आपण कन्सिडर केलेली आहे एल एक्स आणि डीबी जी येईल, इथे चुकून आलेलं आहे, डीबी जी येईल ती आपण काय कन्सिडर करणार आहे, एल आर. रेझिस्टन्स ऑफ वायर एडी. आता या वायर जे एडी एवढी वायर येणार आहे, डी पॉइंट आपल्याला बॅलेन्सिंग पॉइंट मिळालेला आहे, ए पासून डी पर्यंत जी वायर आहे त्याचा रेझिस्टन्स आपण कन्सिडर केलेला आहे आर ए डी. आणि डी टू बी डीबी जी वायर आहे त्याचा रेझिस्टन्स आपण कन्सिडर केलेला आहे आर डी बी. स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ द वायर, टोटल वायरचा जो स्पेसिफिक रेझिस्टन्स आहे ॲज इट इज युनिफॉर्म, म्हणजे ही वायर युनिफॉर्म आहे, म्हणजे त्याचा स्पेसिफिक रेझिस्टन्स सेमच असणार आहे रो. आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, तर आपण कुठेही जर त्याला कट मारला त्या वायरला तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया या दुसऱ्या पॉइंटला पण सेमच येणार आहे, तर तो आहे कॅपिटल ए. As galvanometer shows no deflection means bridge is balanced. आपल्याला काय कळाले की गॅल्व्हॅनोमीटर नो डिफ्लेक्शन दाखवते, म्हणजे 0 डिफ्लेक्शन. याचा अर्थ आपण व्हीटस्टोन ब्रिज मध्ये बघितलं होतं की ब्रिज बॅलन्स झालेला आहे. आणि बॅलन्सिंग कंडिशन काय आहे बघा, इथे बघूयात आपण. तर इथे आहे एक्स, इथे आहे एक्स कनेक्ट केलेला आहे, इथे आहे रेझिस्टन्स बॉक्स. नेक्स्ट याच्यामध्ये आहे ए डी आणि इथे आहे बी डी. ओके, ए बी सी डी पॉइंट आलेले आहेत.
इकडून बॅटरी कनेक्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये आहे गॅल्व्हनोमीटर की जो नल डिफ्लेक्शन दाखवतो, बरोबर. तर इथला रेझिस्टन्स आहे एक्स, हा रेझिस्टन्स आपण कन्सिडर केला RAD, हा रेझिस्टन्स कन्सिडर केला RBD. तर आपण बॅलन्सिंग कंडिशन कशी लिहितोय बघा, हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल नुसार लिहिलं तर x डिवायडेड बाय r इज इक्वल टू RAD डिवायडेड बाय RBD, बरोबर आहे. तर हे लक्षात कसं ठेवायची, ही ट्रिक मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही चेक करू शकता. तर हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल म्हणजे काय येणार, इथे आहे x डिवायडेड बाय r इज इक्वल टू RAD डिवायडेड बाय RBD. ओके, तर इथे आपल्याला मिळालं बघा x डिवायडेड बाय r इज इक्वल टू RAD डिवायडेड बाय RBD. नेक्स्ट, आता आपल्याला काढायचं आहे या r ला इक्विव्हॅलेंट आपण इथं काय टाकू शकतो, तर ते बघा, r चं आपल्याला इक्वेशन एक इलेव्हन्थला झालेलं आहे, ते काय आहे, r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू l अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू a. r is directly proportional to l and inversely proportional to area. मग RAD जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असणार, त्याच्या लेंथला. लेंथ AD म्हणजेच काय आहे, लेंथ LX, बरोबर. आणि जेव्हा आपण त्याचं इक्वल टू साइन करणार आहे तेव्हा एक कॉन्स्टंट ऍड होणार आहे, तो असणार आहे रो, स्पेसिफिक रेजिस्टन्स, म्हणजे ते काय येणार, LX डिवायडेड बाय A. तशाच पद्धतीने आपण RBD सुद्धा लिहू शकतो. इथे बघा, RAD काय आलं, रो LAD डिवायडेड बाय A, बरोबर आहे का बघा. R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. लेंथ असणार आहे LAD आणि हा रो काय आहे, कॉन्स्टंट, स्पेसिफिक रेजिस्टन्स. तसंच RBDचं जेव्हा आपण लिहिणार आहे, रेजिस्टन्स ऑफ BD वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ दॅट वायर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया A. म्हणून इथे LBD इज इक्वल टू A किंवा DB अपॉन A असं आहे. आणि इथे सुद्धा आपण इक्वल टू साइन केल्यानंतर काय येणार आहे, रो. जेव्हा आपण हा RAD आणि हा RBD डिव्हाइड करणार आहे तेव्हा काय येणार बघा, रो. आता इथे LAD च्या ऐवजी LX असं का आलेलं आहे, कारण LAD जी आहे, रेजिस्टन्स लेंथ ऑफ वायर AD, आपण इथे कन्सिडर करणार आहे LX. ओके, ही AD ची लेंथ आहे ती आपण कन्सिडर करणार आहे LX आणि DB जी लेंथ आहे ती कन्सिडर करणार आहे आपण LR. त्यामुळे इथे आलेलं आहे LX आणि इथे DBच्या इथे आलेला आहे LR. इथे जो आहे तो DB आहे. ओके, नेक्स्ट काय होणार आहे बघा, हा रो कॅन्सल झाला, ए कॅन्सल झाला, ते सेम आहे, त्यामुळे काय राहिलं, फक्त राईट साईडला LX डिवायडेड बाय LR, लेफ्ट साईडला आहे X डिवायडेड बाय R. आणि हा R इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार आणि आपल्याला मिळणार LX डिवायडेड बाय LR इंटू कॅपिटल R. ओके, तर पुन्हा एकदा बघूयात आपण. X डिवायडेड बाय R इज इक्वल टू RAD डिवायडेड बाय RBD. हा काय आहे, बॅलन्सिंग कंडिशन. नेक्स्ट, resistance of the wire is directly proportional to length of that wire and inversely proportional to area, बरोबर आहे. पण इथे कॉन्स्टंट ऍड होणार आहे, इक्वल टू केल्यानंतर तो असणार आहे रो. जेव्हा आपण हा RAD आणि हा RBD डिव्हाइड करणार आहे तेव्हा हा रो कॅन्सल होईल, ए कॅन्सल होईल आणि राहणार आहे LX डिवायडेड बाय LR. ओके, बट RAD डिवायडेड बाय RDB इज ऑल्सो इक्वल टू X डिवायडेड बाय R या बॅलन्सिंग कंडिशन वरून, म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे X डिवायडेड बाय R. हे X डिवायडेड बाय R आणि इकडून काय राहिलेलं आहे LX डिवायडेड बाय LR आणि आपल्याला इक्वेशन मिळालं X इज इक्वल टू LX डिवायडेड बाय LR इंटू कॅपिटल R. हा R इकडे मल्टिप्लाय झाल्यानंतर हेच आपण इक्वेशन आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो बघा, X इज इक्वल टू LX इंटू R डिवायडेड बाय LR. कशी काढणार आहे आपण, टोटल लेंथ आहे म्हणजे LX प्लस LR इज इक्वल टू काय आहे, टोटल लेंथ आहे 100 सेंटीमीटर, बरोबर. मग LX इज इक्वल टू काय येणार आहे, 100 मायनस LR किंवा LR इज इक्वल टू काय येणार आहे, 100 मायनस LX. म्हणजे आपण या LR च्या ऐवजी लिहू शकतो 100 मायनस LX. ओके,
हा झाला मीटर ब्रिज. आता आपण बघणार आहे त्याची सोर्स ऑफ एरर. जेव्हा आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे तेव्हा याच्यामध्ये काहीतरी एरर्स असू शकतात. म्हणजेच आपण जी व्हॅल्यू काढलेली आहे अननोन रेझिस्टन्स एक्सची ती ऍक्च्युअली तेवढीच असेल असं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी एरर्स असू शकतात त्या व्हॅल्यूमध्ये. तर ते कशामुळे येतात बघा. क्रॉस सेक्शन ऑफ वायर मे नॉट बी युनिफॉर्म. म्हणजे आपण क्रॉस सेक्शन जो वायरचा कन्सिडर केलेला आहे, आपण अशी स्ट्रेट वायर कन्सिडर केलेली आहे. जेव्हा आपण इथे कट मारू तेव्हा असा क्रॉस सेक्शनल येईल, इथे कट मारू इथे क्रॉस सेक्शनल येईल. तर दोन्हीचा क्रॉस सेक्शनल काय यायला पाहिजे, ए. जर यांचा थिकनेस थ्रू आउट वायर जर सेम नसेल तर एकाचा एरिया ए येईल, A1 येईल असं आपण कन्सिडर करूया, आणि दुसऱ्या पॉइंटचा एरिया थोडासा जास्त येईल, आपण कन्सिडर करूयात A2. ओके, क्रॉस सेक्शन केल्यानंतर. तर ही जर वायर युनिफॉर्म नसेल, इफ इट इज नॉट बी युनिफॉर्म, देन क्रॉस सेक्शनल एरिया काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. तर हा सोर्स ऑफ एरर येऊ शकतो, कारण आपण आता या डेरिव्हेशन मध्ये बघितलेलंच आहे, जर क्रॉस सेक्शनल एरिया सेम असेल, जर क्रॉस सेक्शनल एरिया सेम असेल तर हा ए कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला हे फायनल इक्वेशन मिळणार आहे, बरोबर. पण क्रॉस सेक्शनल एरिया जर युनिफॉर्म नसेल तर याच्यामध्ये एरर्स येऊ शकतात. The ends of wire are soldered to the metallic strip where contact resistance is developed, which is not taken into account. एंड्स ऑफ वायर, जे वायरचे एंड आहेत ए आणि बी ला आपण कनेक्ट केलेले आहेत, तर तिथे ते सोल्डर केलेले आहेत, बरोबर, मेटॅलिक स्ट्रिपला. तर सोल्डर केल्यामुळे तिथे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्सेस फॉर्म होतात आणि ते कॉन्टॅक्ट रेझिस्टन्सेस आपण कन्सिडर करत नाही. आपण जी लेंथ कन्सिडर, आपण जो रेझिस्टन्स कन्सिडर करतो RAD किंवा RBD, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू LX, or if it is RDB then it is directly proportional to LR. इथे LX ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, इथे LR ला. म्हणजे आपण A to D लेंथ फक्त कन्सिडर करतो किंवा D to B लेंथ फक्त कन्सिडर करतो आणि त्याच्यावरून आपण रेझिस्टन्स इनडायरेक्टली इथे कन्सिडर करतो, बरोबर. पण जे तिथे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्सेस फॉर्म झालेले आहेत ते याच्यामुळे कन्सिडर होत नाही. The measurement of LX and LR may not be accurate. LX आणि LR चे जे मेजरमेंट आहेत ते अॅक्युरेट असतीलच असे नाही. म्हणजे काय बघा, तर इथे समजा आहे 42, इथे आहे 43. इन बिटवीन 42 सेंटीमीटर आणि 43 सेंटीमीटर किती लाईन्स असतील, बरोबर आहे, 10 लाईन्स असणार आहे. तर समजा या पॉइंटला आपल्याला डी पॉइंट हा मिळाला, तर LX काय येणार आहे इकडून इकडे 42.123, 42.3, बरोबर आहे. आणि 100 मायनस 42.3 म्हणजे काय येईल, LR येईल. पण समजा आपल्याला जर गॅल्व्हॅनोमीटर या पॉइंटला नल डिफ्लेक्शन दाखवत असेल, म्हणजे 42.3 आणि 42.3 आणि 42.4, बरोबर आहे. इथे आहे 3 ची लाईन, इथे आहे 4 ची लाईन. तर याच्यामध्ये दाखवत असेल तर आपण हे मेजरमेंट घेऊ शकत नाही इन बिटवीन 3 अँड 4, बरोबर, कारण याचा लिस्ट काउंट किती आहे, 0.1 सेंटीमीटर, बरोबर. त्याच्यामुळे आपण हे जे मेजरमेंट आहे ते घेऊ शकत नाही इथलं मधलं. तर LX आणि LR एक्झॅक्टली अॅक्युरेट नसतील, म्हणजे आपण एकतर 42.3 घेईल किंवा 42.4 घेईल, त्यामुळे LX चे जे मेजरमेंट आहेत ते एक्झॅक्टली सेम नसतील, त्यामुळे LR चे सेम नसतील, आणि त्यामुळे याच्यामध्ये मेजरमेंटमध्ये एक्सच्या एरर येऊ शकतात. तर हे जे एरर्स आहेत ते मिनिमाइज करायचे असतील, कोणते कोणते एरर्स आहेत बघा. क्रॉस सेक्शनल एरिया मे नॉट बी युनिफॉर्म, एंड्स ऑफ वायर आर सोल्डर म्हणजे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्सेस फॉर्म होतात, आणि तिसरं मेजरमेंट ऑफ LX आणि LR मे नॉट बी अॅक्युरेट बिकॉज ऑफ लिस्ट काउंट, म्हणजे याचा लिस्ट काउंट किती आहे, 0.1 से, त्याच्यापेक्षा कमी मेजरमेंट आपण याच्यामध्ये घेऊ शकत नाही. तर हे एरर्स जे आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी काय आहे बघा, द व्हॅल्यू ऑफ R so adjusted that the null point is obtained to middle 1/3 of the wire, so that percentage error in the measurements of LX and LR are minimum and nearly the same. म्हणजेच काय बघा,
ए आणि बी इथपर्यंतची जी वायर आहे टोटल याची लेंथ आहे 100 सेंटीमीटर. आपल्याला जो बॅलन्सिंग पॉइंट शोधायचा आहे डी, तर हा मिडल 1/3 मध्ये असेल. मिडल 1/3 म्हणजे काय, 100 डिवाइडेड बाय 3 म्हणजेच काय येणार बघा, 33.33. बरोबर. जे इकडून 33.33 सोडले इथं काय येणार आहे, 33.33. इकडून 33.33 सोडलं म्हणजे 100 मायनस 33.33 म्हणजे इथं काय येणार, 66.66. तर हा झाला पार्ट जो आहे मिडल 1/3. म्हणजे हा 33.33, हा मधला 33.33 आणि हा इकडचा 33.33. तर हा मिडल 1/3 जो आहे 33.33 टू 66.66 व्हॅल्यू पर्यंतचा, या मिडल 1/3 मध्ये आपल्याला डी पॉइंट मिळवायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा जो आर आहे तो ऍडजस्ट करायचा आहे. ओके. तर याच्यामुळे काय होणार आहे, जर एलएक्स आणि एलआर मध्ये जो एरर येणार आहे मेजरमेंट मध्ये, एलएक्स आणि एलआरच्या मेजरमेंट मुळे जो एरर येईल तो एरर मिनिमाइज होऊ शकतो. ओके. जो पर्सेंटेज एरर आहे तो मिनिमम होऊ शकतो. ओके. जो आपण लास्ट एरर बघितला होता, लास्ट कॉज बघितलेला होता की एलएक्स आणि एलआरचे मेजरमेंट ऍक्युरेट नसतील, तर अशा वेळेस त्या एक्सच्या व्हॅल्यू मध्ये एरर येऊ शकतात. तर तो मिनिमाइज करण्यासाठी एक ऑप्शन आहे, तो म्हणजे आपण आर असा ऍडजस्ट करायचा की डी हा पॉइंट जो आहे बॅलन्सिंग पॉइंट हा मिडल 1/3 मध्ये यायला पाहिजे. मिडल 1/3 म्हणजेच काय, 33.33 सेंटीमीटर टू 66.66 सेंटीमीटर या व्हॅल्यूज मध्ये एलएक्स आपल्याला म्हणजेच डी हा पॉइंट मिळाला पाहिजे. नेक्स्ट काय आहे बघूया. द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन्स ऑफ अननोन रेजिस्टन्स एक्स अँड रेजिस्टन्स वाय. तर आपण सेकंड एरर काय बघितला होता की जी वायर आहे त्याचा आपण सोल्डर केलेली आहे ए आणि बी या पॉइंटला, आणि त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस फॉर्म होतात. तर ते कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस जे आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी आपण अननोन रेजिस्टन्स जो लेफ्ट गॅपला जॉईन केला होता आणि रेजिस्टन्स बॉक्स जो राईट गॅपला जॉईन केला होता त्यांची पोझिशन इंटरचेंज करून पुन्हा एक्सपेरिमेंट रिपीट करू शकतो. तर इथे बघा, एक्स हा लेफ्ट गॅप मध्ये आहे, रेजिस्टन्स बॉक्स हा राईट गॅप मध्ये आहे. तर आपण काय करू शकतो की हा इकडे घेऊ शकतो आणि हा एक्स इकडे घेऊ शकतो राईट गॅप मध्ये, आणि पुन्हा आपण सेम एक्सपेरिमेंट रिपीट करणार आहे. म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स मधून व्हॅल्यू काढणार, जॉकी जेव्हा आपण याच्यावर टॅप करणार तेव्हा गॅल्व्हनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल. तर आपल्याला असा पॉईंट शोधायचा आहे की गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवेल, तो डी पॉईंट मिळणार. पुन्हा आपल्याला एल आर एल एक्स वगैरे मिळतील आणि त्याच्यानुसार आपण ते बॅलन्सिंग इक्वेशन यूज करून एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो. आता या एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला पोझिशन एक्स जो आहे तो लेफ्ट गॅप मध्ये असताना आणि रेजिस्टन्स बॉक्स राईट गॅप मध्ये असताना आपण कन्सिडर करूयात की आपल्याला x1 मिळाला. आणि जेव्हा आपण इंटरचेंज करणार आहे तेव्हा इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला जो अननोन रेजिस्टन्स मिळणार आहे तो आपण कन्सिडर करूयात x2, आणि त्याच्यानंतर x1 आणि x2 चा आपल्याला काढायचा आहे ऍव्हरेज, x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2, आणि जे ऍव्हरेज येणार आहे ते ऍक्च्युअली x ची व्हॅल्यू असेल. नेक्स्ट काय आहे बघा, द जॉकी शुड बी टॅप्ड ऑन वायर नॉट स्लाइडेड. आपल्याला जी जॉकी आहे ए टू बी जी वायर आहे तर त्याच्यामध्ये ती जॉकी आपल्याला टॅप करत जायचं आहे ना की स्लाइड करत. तर स्लाइड का करायची नाहीये तर बघा, वी यूज जॉकी टू डिटेक्ट वेदर देअर इज अ करंट थ्रू द सेंट्रल ब्रांच ऑर नॉट. सेंट्रल ब्रांच मधून करंट फ्लो होतोय का नाही ते चेक करण्यासाठी आपण तिथे जॉकी कनेक्ट करतो. पण जर आपण स्लाइड करत गेलो तर त्या जॉकी मधून, त्या गॅल्व्हनोमीटर मधून सी पॉइंट पर्यंत कंटिन्यू करंट फ्लो होणार आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट कंटिन्यू करंट त्या पॉइंटचा रेजिस्टन्स चेंज होईल किंवा गॅल्व्हनोमीटर डॅमेज होऊ शकतो. बरोबर. किंवा आणखीन एक रिझन आहे की जेव्हा आपण ती जॉकी स्लाइड करत जाणार आहे तर बिकॉज ऑफ रबिंग ऑफ वायर विथ दॅट जॉकी त्याचा रेजिस्टन्स वायरचा चेंज होऊ शकतो, म्हणजे त्याची युनिफॉर्मिटी चेंज होऊ शकते, म्हणून आपण ती स्लाइड करणार नाहीये तर टॅप करत जाणार. Okay. Thank you.